कृष्ण जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशीच्या दहीहंडी उत्सवाचे वेध गोविंदा पथकांना लागले आहेत। कालच मुंबई उच्च न्यायालयानं दहीहंडी उत्सवावरील सर्व निर्बंध उठवल्यानं दहीहंडीच्या थरांचा थरार आणि झगमगाट 15 तारखेला अनुभवता येणार आहे। या उत्सवात गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे। यंदाच्या दहीहंडी उत्सवातील उत्साह, गोविंदा पथकांची सुरक्षा, त्याबरोबरच्या विविध उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। उच्च न्यायालयाच्या कालच्या निर्णयामुळे दहीहंडीचा थरार आता अगदी निर्धोकपणे अनुभवता येणार आहे। तर आता पण त्याच्याबरोबरच याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांची सुरक्षा महत्त्वाची असते। तर त्यासाठी आपण तयारी नेमकी कशी करता? गेल्या 3 वर्षापासून 2014 पासून ते आजपर्यंत ही दहीहंडी अगदी नियमाच्या कायद्याच्या कचाड्यात अडकून राहिली होती। आता कालच आता सांगितल्याप्रमाणे निर्धोक झालेली आहे। कालच माननीय कोर्टाने आपल्याला जे काही आदेश दिले आहेत त्याप्रमाणे मुलांना 14 वर्षापर्यंतच्या मुलांना खेळता येणार नाही, त्यावरील मुलं खेळू शकतील। त्याचप्रमाणे उंचीचं प्रमाण काय आता सांगितलेलं नाही, फ्री करून ठेवलेलं आहे। त्या पद्धतीने पुन्हा एकदा सगळ्या दहीहंडी पथकांनी जी प्रॅक्टिस आपली सुरक्षित प्रॅक्टिस केलेली असेल तेवढेच थर प्रत्येक मंडळ लावणार आहे आणि स्वतःची सुरक्षा जाणूनच हे सर्व करणार आहेत असं मी म्हणतो तुम्हाला। आता गोविंदा पथकांची म्हणजे सुरक्षा गोविंदांची याच्यासाठी आपण नेमकं काय काय करत असतो? प्रत्येक मंडळाची आपापल्या पद्धतीने प्रॅक्टिस चालते। या प्रॅक्टिसमध्ये भरपूर प्रकारचे प्रयोग करून घेतले जातात, कसरती करून जातात आणि त्याच्यामधून ठाकून ठोकून जो मुलगा व्यवस्थित असेल त्यालाच एक ठराविक ठिकाणी त्याला आपली फिल्डिंग करायला चान्स मिळतो आणि तो फिल्डिंग करायला चान्स मिळण्यासाठी अमुक ठिकाणी मला चान्स मिळाला पाहिजे, ही फिल्डिंग मला मिळाली पाहिजे, म्हणजे ती पात्रता माझ्यामध्ये येण्यासाठी त्या प्रॅक्टिस पूर्वी खूप दिवस अगोदर 6 महिने वर्षभर व्यायामशाळेमध्ये जातो। तो अगोदर दष्टपुष्ट होतो। त्या पद्धतीने झाल्याच्या नंतरच तो मैदानात उतरला, त्याची टेस्ट घेतल्यानंतर त्यांचे प्रशिक्षक असतील ते त्याला त्या ठिकाणाला काम करायलाची परवानगी देतील, तेव्हाच तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतो। आणि हे सर्व करीत असताना वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कौशल्य त्याच्यापर्यंत पोहोचतात, तो अवगत करतो आणि म्हणूनच हे चांगल्या प्रकारचे हे मानवी मनोरे आपल्याला बघायला मिळत आहेत। पण म्हणजे तयारी सराव असल्याशिवाय कुठलाही गोविंदा याच्यामध्ये येऊ शकत नाही, अशा प्रकारचं काही बंधन आहे का? ते कसं आहे नेमकं? आणि तुम्ही जी तयारी म्हणलात ती कशी तयारी, किती दिवस सुरू असते तयारी? की दहीहंडी त्या 15 तारखेला आहे, तर मग नेमकं किती असतं, काय असतं? सर्वच मंडळ कमीत कमी 1.25 महिना साधारणतः गुरुपौर्णिमेपासून ते दहीहंडीपर्यंत आपला सराव करतात, प्रॅक्टिस करतात। पण काही महत्वाची मंडळ ज्यांना अधिकाधिक त्यातूनही आणखी काहीतरी चांगलं करून दाखवायचं असेल ते 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने सुद्धा आपली प्रॅक्टिस करतात आणि ह्या प्रॅक्टिसमध्ये खूपशे कौशल्य यामध्ये शिकवले जातात। चढ उतारायचे कितीतरी प्रयोग असतात, कितीतरी मुलं एकत्र असल्यानंतर काय काय करावं लागते, ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून त्या मुलाला जायला लागते आणि तेव्हा त्याला ती चांगली फिल्डिंग करायला मिळते। आणि म्हणून अशी सगळ्याच मुलांची एकदम परीक्षण झाल्याच्या नंतर ते जेव्हा आपल्या थरावरती काम करतात तेव्हा ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात। ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना जे आता गेल्या काही वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीचा अवलंब करायला लागतो, ज्याप्रमाणे जॅकेट वापरतो, कमरेचे पट्टे वापरतो, खांद्याचे पट्टे वापरतो, हेल्मेट वापरतो टॉपरला, किंवा आता 2011 पासून साधारण आलेले आहेत हे हुक पद्धती आली, हार्नेस आलेले आहेत। या सगळ्या गोष्टींचा आम्ही अवलंब केलेला आहे आणि ह्याच्यापुढे पण करत राहू। मगासपासून तुम्ही फिल्डिंग हा शब्द वापरला, तर फिल्डिंग म्हणजे नेमकं काय? का म्हणजे प्रत्येकाची जागा ठरलेली असते की नेमका तो कुठे असणार, हेही सगळं सरावाच्या वेळेला ठरलेलं असतं का? सरावाच्या वेळेलाच ते सर्व करून घेतलं जाते। त्या ठिकाणची जी फिल्डिंग म्हणतोय मी, म्हणजे अमुक ठिकाणची ही जागा त्यांनी सांभाळायची, त्या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीने काम करायचं। अशा पद्धतीने 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने त्याच्याकडून करून घेतलेलं असते, प्रॅक्टिस करून घेतलेले असते आणि जेव्हा तो चांगला आहे असं ठरेल तेव्हा तो त्याचा प्रशिक्षक असेल तो त्या जागी त्याची नेमणूक करेल। एका जागेची नेमणूक करताना कितीतरी 4-5 जागांची त्याची परीक्षण केलं जाते। एखाद्या वेळेस कधीतरी आम्ही स्टार्ट मारल्याच्या नंतर कधीतरी आमच्यामध्ये पण रांगेत उभे राहताना चुकामुका होतात, पुढचा मागे, मागचा पुढे झालो, तर अशा वेळेला जर एखादा मागचा मुलगा पुढे गेला आणि त्या फिल्डिंगमध्ये गेला तर ती फिल्डिंग तो सहजपणे पेलवू शकतो आणि म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या त्याच्याकडून कौशल्य आम्ही
करून घेतो तेव्हाच त्याला त्या ठिकाणी चांगलं काम करता म्हणजे येते. कसून सराव असतो, कसून. पण त्याचबरोबर सरावाच्या वेळची परिस्थिती आणि प्रत्यक्ष दहीहंडीच्या वेळची परिस्थिती याच्यामध्ये नेमका बराचदा फरक असू शकेल. प्रचंड गर्दी असते म्हणा, पाणी टाकलं जातं, उत्साह असतो, काय वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर मग या वेळेला कसं तुम्ही करता त्याची तयारी? प्रॅक्टिसच्या वेळेला पूर्ण सुरक्षा घेतली जाते आपापल्या परीने. जेवढे मुलं प्रॅक्टिसमध्ये असतील तेवढ्याच जेवढे थर लागतील तेवढेच केले जातात. बरं. पण प्रत्यक्ष दहीहंडीच्या दिवशी जी मुलं म्हणजे जी प्रॅक्टिस करणारी आणि प्रॅक्टिस न करणारे आपले जे जुने खेळाडू असतात, जे वयशीर झाले असतात, ते सुद्धा आपल्यामध्ये एकत्र होतात आणि हा घोळका वाढतो. आपोआपच जुन्या खेळाडूंकडून बघून नवीन खेळाडूंचा पण जोश वाढलेला असतो. आणि अशा वेळेला काही वेळेला आम्ही मैदानामध्ये जातो, त्या ठिकाणी जागा कमी पडते आम्हाला. अशा वेळेला जागा कळल्यानंतर तेवढ्याच जागेमध्ये कसेबसी आपली हे करून सोय करायची आणि आपले थर लावायला सुरुवात करायची. कधी कधी तिकडे आम्हाला खूपशी अडचण होते. मुलांना रांगेमध्ये लावताना पण चुकामुकी होते. चढ उतार करताना थोडीशी धक्काबुकी होते. प्रेक्षक त्या मैदानामध्ये आलेला असतो. ह्या प्रेक्षक मैदानाच्या खाली प्रेक्षक जो उभा असतो हा नेमका दहीहंडी बघायलाच आलेला असतो की काय, असा आम्हाला प्रश्न आहे. त्यामुळे मी ह्याच मार्गातून आयोजकांना सुद्धा एक विनंती करू इच्छितो की आपल्या ह्या दहीहंडी आयोजनामध्ये दहीहंडी उत्सवाबरोबरच तुम्ही स्टेज प्रोग्राम, सांस्कृतिक प्रोग्राम म्हणून ठेवले जातात. तर ह्या सांस्कृतिक प्रोग्राम मध्ये बरेचसे नाच गाण्यांचे प्रोग्राम असतात. तर कृपया सगळ्याच आयोजकांना मी विनंतीपूर्वक सांगतो की ह्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमुळे हा जो प्रेक्षक आहे तो गॅलरीमधून अगदी मैदानामध्ये येतो. खूप गर्दी वाढते आणि मैदानामध्ये येते. आणि ही मैदानामध्ये आलेली गर्दी आम्हा खेळाडूंना या मैदानामध्ये जागा कमी पडते. आपोआपच ही धक्काबुकी होते किंवा जागा कमी पडते आणि त्यामुळे चढ उतारताना घाई होते, थोडासा कुठेतरी चुकामुकी होते आणि अपघात होण्याची अगदी संभव निर्माण होतो. काही वेळेला छोटे छोटे अपघात होतात सुद्धा. तेव्हा आयोजकांनी ह्यामध्ये थोडीशी सुधारणा करावी आणि दहीहंडीच्या दिवशी तरी हे असे नाच गाण्याचे प्रोग्राम नको प्लीज. आपण आमच्या ह्या व्यासपीठावरून सांगितलंय बरोबर आहे, पण समन्वय समिती नेमकं आयोजकांशी सुरक्षेच्या बाबतीमध्ये त्यांना काय अटी घालते आणि त्यांना त्या अटी घालत असतील तर तेव्हाच हे करमणुकीचे कार्यक्रम नकोत किंवा त्याच्या अशा तुम्ही काही सूचना त्यांना करू शकता का समन्वय समिती? हो, करतोय. आम्ही सूचना करण्यापेक्षा, आम्ही अटी घालण्यापेक्षा आता कोर्टानेच हे सर्व सांगितलेलं आहे की सुरक्षेच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आहेत, जसं काय हुक आहे, मैदानाची निगराणी आहे, मैदानामध्ये मॅट असायला पाहिजे, आत खेळाडूंना आतमध्ये यायला बाहेर जायला स्वतंत्र मार्ग असला पाहिजे. दहीहंडी लावलेली असेल त्याच्या खाली मॅट असणं आवश्यक आहे. ही अट आहे आणि ही अट पाळली गेल्या जाते काही वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी सर्व आयोजक आणि आम्ही मिळून ह्या करतो आहोत. सगळी गोविंद पथकं, समन्वय समिती ह्यामध्ये पुढाकार घेते, सर्व आयोजकांच्या भेटीगाठी घेते आणि ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि करतोच आहे आणि ह्या होत आहेत. जसं पूर्वी फक्त अँब्युलन्स असायची, पण आता डॉक्टरांच्या टीम सहित सगळं म्हणजे जे हवं आहे ते, असा जे कमी पडले ते पुढच्या वेळेला सुधारणा होते आहे असं मी सांगू इच्छितो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न थरांचा. आम्ही एक सामान्य जेव्हा आम्ही बघत असतो तेव्हा आम्हाला असं वाटत असतं की कशाला हा जीव धोक्यात घालायचा, एक थरावर थर थरावर थर, त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे, जिथवर आनंद मिळतोय तिथवर ते थर असावेत असं एक सामान्य एक नागरिक म्हणून आम्हाला वाटत असतं. पण थरांची ही शर्यत स्पर्धा प्रचंड जीवघेणी झालेली, तीव्र झालेली, काय म्हणणं आहे तुमचं? ही थरांची स्पर्धा ही नंतरच्या हल्लीच्या काळात वाढत चाललेली आहे. ह्याला आम्ही स्पर्धा म्हणणार नाही तर ही चुरसच आहे. कारण ह्या मुंबई नगरीमध्ये पूर्वीची लोकसंख्या आणि आजच्या लोकसंख्येमध्ये सुद्धा खूपसा फरक पडला आहे. प्रत्येक मंडळ, जी पूर्वीची चांगली मोठी मंडळं होती, आपापलं कलाकौशल्य दाखवित होती, त्यांचा बघून आम्ही सुद्धा शिकलो. आम्ही सुद्धा मागे नाही राहिलो. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्याकडून शिकून आमच्यामध्ये प्रगती केली. आमचा बघून आणखी कितीतरी मंडळं शिकली. असंही दिवसेदिवस प्रगती होत चालली आणि हे थरावर थर उंचच उंच व्हायला लागले. हे सर्व करताना कधी कधी जे मंडळं प्रॅक्टिस सातत्याने करतायत त्यांच्याकडून ऐकिवात नाही की त्यांच्याकडून अपघात घडलेत. पण हे अपघात घडलेले जी बरीचशी मंडळी आहेत त्याच्यापैकी जी मंडळं आहेत की कमीत कमी प्रॅक्टिस किंवा व्यवस्थित त्यांना पाठबळ नसते, संख्याबळ त्यांचं कमी असते, धरणारे सुद्धा त्यांच्याकडे असायला पाहिजे, ते कमी पडतायत. अशा काही गोष्टी होत आहेत की ज्याच्यामुळे हे त्यांच्याकडून अपघात होत आहेत. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो
हे जे आज अपघाताची जी चित्र उभी केली जातात, संख्या मोठमोठ्याने सांगितल्या जातात, छापल्या जात आहेत, ह्या सर्व काही खऱ्या नाहीत. बापरे. म्हणजे सर्वच त्याच्यातल्या संख्या गोविंदा खेळताना, अक्षरशः खेळताना पडून जखमी झालेले नसतात. तर ह्याच्यापैकी जास्तीत जास्त संख्या स्कूटरवाले असतात, खड्ड्यात पाय मुरगळणारे असतात, कुठेतरी रस्ता ओलांडताना काहीतरी झालेलं असते. अशा पद्धतीचे हे सगळे खेळाडू असतात. पण ते आमचे खेळाडू असतात त्या दिवशीचे, आणि म्हणून ते गोविंदा आहेत आम्हाला विचारलं तर होय आम्ही गोविंदा आहेत असा नाकारू शकत नाही, आम्ही गोविंदाच आहेत. थोडक्यात दहीहंडी जवळ आलेली आहे आणि त्याचा आनंद घ्यायला पाहिजे, सुरक्षा व्यवस्थित घ्यायला पाहिजे आणि हा आनंदही घ्यायला पाहिजे. आणि आपण इथे आलात आणि खूप चांगली माहिती आम्हाला दिली त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. नमस्कार.